शहरातील भवानी चौक परिसरात असलेल्या एका घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत रोख रकमेसह सुमारे 77,000चा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी घर मालकासह 16 जुगारींवर कारवाई करण्यात आली आहे। जिल्हाभरात सर्वत्र अवैध धंदे बंद असताना शहादा शहरात मात्र अजूनही चोरी छुपे अवैध धंदे सुरू आहेत। पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करून शहरात विविध प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत। शहरातील भवानी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून जुगार अड्डा सुरू असल्याची चर्चा सुरू होती। पोलिसांनी या जुगार अड्ड्यांबाबत माहिती मिळवत काल रात्री तुकाराम खेडकर यांच्या घरात दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली। पोलिसांच्या अचानक पडलेल्या धाडीमुळे जुगारींमध्ये मोठी धावपळ उडाली। या कारवाईत 12,500 रुपये रोख व 12 मोबाईल असा सुमारे 77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। जुगार अड्ड्यावरील या धाडीत घरमालक तुकाराम खेडकर यांच्यासह भरत बिजलाल मोरे, पूनम चंद लक्ष्मण वाडिले, देविदास रतिलाल परदेशी, रवींद्र शिलेदार पावरा, पुरुषोत्तम देविदास पाटील, फारुख खान, मजिद खान पठाण, संतोष नागो पवार, राजू शंकर भोई, भगवान मुरलीधर भोई, सुखदेव नथू शिवदे, खलील रहूप मंसूरी, मिलिंद हरी अहिरे, जितेंद्र रवी भोई, हेमंत विठ्ठल ढोले, युवराज परशुराम खेडकर या 16 जुगारींवर पोलीस शिपाई युवराज राठोड यांच्या फिर्यादीवरून जुगार प्रतिबंधक कायदा कलमांवर कारवाई करण्यात आली। तपास उपनिरीक्षक अभिजित अहिरे करीत आहेत। ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित अहिरे, घनश्याम सूर्यवंशी, दिनकर चव्हाण, योगेश थोरात यांच्या पथकाने केली आहे।